ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संचलित IIMR राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी आपण या ठिकाणी तयारी करत आहात। त्याचबरोबर शिष्यवृत्ती नवोदय या परीक्षांची तयारी करण्यासाठी आपण गणितातला घटक यापूर्वी झटपट पाढे कसे तयार करायचे काही सेकंदात ते पाहिले। त्याच आधारावर आपल्याला गुणाकार झटपट कसा करावा किंवा गुणिले जर सांगितलं एखादं उदाहरण दिलं 98 गुणिले 7 तर याचं उत्तर झटपट कसं द्यावं याच ठिकाणी आपण 3 स्टेप मध्ये हे उत्तर काढणार आहोत। तर हे उत्तर काढताना आपण या ठिकाणी गुणक संख्या जी आहे ती गुणक संख्या या ठिकाणी त्याच्यामधून 1 वजा करणारी जी गुणक संख्या आहे ती 7 मधून आपण 1 वजा केला की उत्तर येतं 6। हे 6 हे उत्तर आपलं या ठिकाणी पहिल्या स्टेपचं झालेलं आहे। 6 हे उत्तर। आता दिलेली संख्या या ठिकाणी 98 ही संख्या दिलेली आहे। या 98 संख्या ही 100 मधून 98 ही संख्या वजा करायची आहे। उत्तर आलं 2। आलेल्या वजाबाकीला गुणकाने गुणावे। गुणक या ठिकाणी 7 आहे, आलेलं उत्तर 2 गुणिले 7 बरोबर 14 हे उत्तर येतं। आता जे 14 उत्तर आले ते 100 मधून आपण वजा करूयात। 100 मधून 14 मायनस केले की उत्तर येतं 86 आणि हा उत्तराचा दुसरा भाग झाला 86। झटकीपट काही सेकंदात आपण 98 गुणिले 7 हे झटकीपट आपण अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगू शकतो। अशाच प्रकारचं उदाहरण आपण पुन्हा एकदा दुसरं घेऊयात।